इनके इनके कई छत्रपति नहीं रहेंगे तो भी इनके इनके तमाम मर्द अगर खत्म हो जाए तो भी मुझे हमारी फतेह नहीं दिखनी चाहता, क्योंकि क्योंकि तमाम मर्द खत्म होने के बाद चूल्हे के सामने बैठी जलाल खाने में बैठी इनकी तमाम औरतें निकल पड़ेगी मैदान जंग में अपनी चूड़ियां निकाल कर। हे माझ्या माता भगिनींच्या तेजाचं त्याने ओळखलेलं सत्व होतं ते तुम्हाला कळलं ना? कुणाची तुमच्याकडे डोळे वाकडे करायची हिंमत नाही ग आया बहिणींनो. स्वतःची शक्ती ओळखा. उद्या शिवाचा उत्सव आपण साजरा करणार आहे, पण शिवाला देखील शक्तीशिवाय पूर्णत्व नाहीये हे तुम्हाला कळू द्या. आणि हेच पूर्णत्व या मातीला ज्या 3 स्त्री शक्तीनं दिलं, माता जिजाऊ, माता सावित्री आणि माता रमाई, त्या 3 स्त्री शक्तीला आता आमच्या शाहीरा समर्पण करणार आहे. शाहीर चंद्रकांत बाळेने गण आणि मुद्र्याच्या माध्यमातून आपल्या समोर जे काही ठेवलंय त्याला आता वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी त्यांची शक्ती समोर येणार आहे. तुमच्या टाळ्या तितक्या शक्तिमान असू द्या. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या नशिबी, भारताच्या नशिबी ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव म्हणून गणले जातात, तर महाराष्ट्राच्या नशिबी असलेल्या या त्रिमातांना समर्पित एक गीत आता शाहीरा ऋतुजाबाई आपल्या समोर घेऊन येत आहेत. त्या सांगतात स्त्री कशी असावी. त्या म्हणतात, या दक्कनच्या शूरवीरांची मात माऊली असावी. स्त्री कशी असावी? या दक्कनच्या शूरवीरांची मात माऊली असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या जोरदार काय झाला पाहिजे. संबळचा आवाज नाही बरं, संबळचा आवाज मध्य बोल. शुभाला जसे घडविले तिने तशी जिजाऊ असावी. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. दुःखावलेल्या कोटी दिनांची
राजमाता जिजाऊ जिने आम्हाला छत्रपती शिवाजी राजे, जिने आम्हाला धर्मवीर संभाजी राजे दिले, असे ती जिजाऊ. आणि म्हणून माता जिजाऊ गुणी बळाला हो, माता जिजाऊ गुणी बळाला घडविणारी असारी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तत्वामध्ये कशी असावी, तांदूळाला पाठीशी घेऊन कडा लढणारी हिरकणी असावी, तांदूळाला पाठीशी घेऊन कडा चढणारी हिरकणी असावी, तांदूळाला कडा घेऊन झाशीची राणी असावी, नव्हे नव्हे देशाचं पंतप्रधानत्व करणारी इंदिरा असावी, विकलांग असूनही एव्हरेस्ट सर करणारी अरुणिमा असावी. आणि असं म्हणतात एखाद्या कुळात जर मुलगा जन्माला आला तर तो एका कुळाचा उद्धार करतो. खरंय नाव माऊली, पण एखाद्या कुळात जर मुलगी जन्माला आली तर ती दोन्ही घरचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून ज्या माऊलीमुळे आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळाला, नव्हे नव्हे प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी मिळाली, ती सावित्रीमाई, तिच्या चरणी वंदन. ज्योतिबाच्या ज्ञानदिव्यांची ज्योत बघा मंडळी, पुराणात जेव्हा केव्हा आपल्या देवी देवतांचा उल्लेख केला तेव्हा आपण म्हणत आलो राधाकृष्ण, तेव्हा आपण म्हणत आलो उमापती. आणि खऱ्या अर्थानं त्या शिवाची ताकद त्या शक्तीशिवाय अपूर्ण आहे. म्हणून आदर्श तिचा तुम्हीही घ्यावा, महतीही वर्णावी. माझ्या मागे म्हणायचं म्हणणार ना? अरे वा, पहिल्यांदाच एवढा छान प्रतिसाद मिळालाय. स्वराज्याचं बाळ कडू जिजाऊन पाजलं, म्हणून शिवरायाचं नाव जगामध्ये गाजलं. स्वराज्याचं बाळ कडू जिजाऊन पाजलं, म्हणून शिवरायाचं नाव जगामध्ये गाजलं. माता जिजाऊ गुणी बळाला, माता जिजाऊ गुणी बळाला घडविणारी असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता
पुरुष उत्तर देऊ नका. त्यांचा सूर्य तिकडेच उगवतो जिकडून आवाज येतो. ऐकलत का? इतर उत्तर द्या. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? सर्वांचा पूर्वच उत्तर दक्षिण वायव्य ईशान्य नाही ना कोणी? ठीक आहे. मला इथे सांगा, इथे पूर्व दिशा कोणत्या बाजूला आहे? पहिल्यांदा चालू इकडे आहे का? इकडे नक्की? ओके. आता लक्ष देऊ नका काय सांगतो. उद्यापासून जर कोणी तुम्हाला प्रश्न विचारला, सूर्य कोणत्या दिशेला उगवतो किंवा पूर्व दिशा कुठे आहे, तर बोट आकाशातून सकाळी वर येणारा लाल गोळाच्या भागात दिसतो तिकडे नाही करायचं. बोट कुठे करायचं? दादा बोट कुठे करायचं? ताई बोट कुठे करायचं? काका बोट कुठे करायचं? काकू बोट कुठे करायचं? बोट त्या दिशेला करायचं ज्या दिशेला किल्ले शिवनेरी आहे. कारण तुमच्या माझ्या इथल्या प्रत्येकाच्या भाग्याचा सूर्योदय कुठे झाला होता 350 वर्षापूर्वी? त्याच शिव तीर्थावरती. आणि म्हणून आता पुन्हा एकदा येत आहेत शाहीर चंद्रकांत माने आणि ते गात आहेत, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ग फळाला, तो बापाचा बाप वागा शिवा जन्माला. माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई. सगळ्यांनी साथ द्यायची बरं का माय बाप. बघा माझ्या आऊसाहेबांचं पण किती थोर भाग्य असेल. त्यांच्या उतरी एवढं थोर महान मुलगा जन्माला आला. दादा किती थोर भाग्य असेल. माऊली ते छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले, याच्या माग जिजाऊंचं पण खूप मोठं कष्ट आहे. कारण जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवलं तसं, वाढवलं तसं, अरे ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं तसं. अरे म्हणून छत्रपती शिवाजीराजा जन्माला आला. माय बाप महिला मंडळ माझ्या माऊलीचे डोळे पण तसे होते. छत्रपती शिवरायांचे, छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजाऊंचे काय डोळे होते माय बाप. घोड्यावर बसावं, स्वराज्याची सैर करावी, शत्रूचं मुंडकं उडवावं, असे डोहाळे होते. काय माती खायचे, आई कुठे काय करते मालिका बघायची, कसले डोळे होते हो, असले नव्हते. म्हणून बघा सस बघा एक पोड आहे, पेरावतेचं पीक येतं, जगाची रीत नवं काय त्यात. शहाजीनं पराक्रम पेरला आणि वीर शिवबा छत्रपती अवतरला. माय बाप छत्रपती शहाजीराजांना तो इतिहास त्यांच्यामध्ये पेरला. म्हणून नाहीतर गहू पेरला बाजरी गोल का नाही ना, बाजरी पेरला गहू गोल नाही. गहू पेरला तर गहूच उगवेल आणि बाजरी पेरलं तर बाजरीच उगवेल. तसं पेरावतीचं पीक येतं, जगाची रीत. म्हणून आपल्या लहान मुलांवरती संस्कार पेरा, यशाचं आणि संस्काराचं बीज उगवल्याशिवाय राहणार नाही माय बाप. म्हणून माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप. सगळ्यांनी हात वर करून साथ द्यायची बरं का. हा ना तो बापाचा बाप शिवबा जन्माला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप शपथ घेतली स्वराजाची, होती माझी धावची शपथ घेतली स्वराजाची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जनकल्याणाची शिकवण
होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची आणि जनकल्याणाची शिकवण कोणाची होती हो जगद्गुरु तुकाराम महाराज माऊली संत तुकाराम महाराज म्हणजे कोण आहेत आजच्या तरुण पिढीला सांगावं लागतं ही खूप मोठी शोकांतिका आहे तुकाराम महाराज कोण होते अरे तुकाराम महाराजांचं छत्रपती शिवरायांना खूप मोठं मार्गदर्शन होतं मायबाप कोण होते तुकाराम महाराज ज्यांनी 5वा वेद निर्माण केला गाथेच्या स्वरूपामध्ये जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे कोण होते तुकाराम महाराज अखिल कोण ब्रह्मांड पांडुरंग पंढरीश परमात्मा अरे वैराग्याचं पती त्याच्यामध्ये वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भगवान पांडुरंग पंढरीश परमात्म्याच्या अगदी निकट अगदी जवळ अगदी अंतकरणामध्ये अरे अगदी हृदयस्थानी असणारे भक्त की ज्यांच्या भक्तीमध्ये उपासनेमध्ये तपश्चर्यामध्ये त्यांच्या भक्तीच्या उपासनेमध्ये एवढी मोठी ताकद होती एवढी मोठी ताकद होती की त्याच्या भक्तीच्या नामस्मरणाच्या उपासनेच्या तपश्चर्याच्या जोरावर अरे 13 दिवस पाण्यामध्ये असणाऱ्या गाथा सुद्धा 13 दिवसानंतर वर आल्या एवढा मोठा अधिकार संत तुकाराम महाराजांचा होता माऊली काही महाजनांना प्रश्न पडू शकतो की 13 दिवस पाण्यामध्ये कागदाच्या गाथा असताना 13 दिवसानंतर वर कसं काय नाही ना आहेत काय भरपूर लोक आहेत कार्यक्रम झाल्यानंतर येऊन विचारतात पाण्यामध्ये असलेल्या गाथा कसं काय वर येतील राहू पण त्याला प्रमाणे जळी दगडा सहित वह्या जळी दगडा सहित वह्या तारेल्या जैस्याला ह्या धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ नव्हे नव्हे तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम एवढा मोठा अधिकार त्या संत तुकाराम महाराजांचा होता माय बाप अशा थोर संतांचं मार्गदर्शन होतं माझ्या छत्रपती शिवरायांना दादा माझा छत्रपती शिवराय जेवढा वीर होता शूर होता तेवढाच नम्र सुद्धा तेवढाच होता कारण त्यांनी कायम महिलांची इज्जत केली महिलांचा सन्मान केला जिथं तलवार वापरायची तिथं तलवार वापरली आणि जिथं कोमलता वापरायची आपल्या शब्दातून तिथं वापरली कारण स्त्री ही परक्याची असू नाही तर आपली असू तिला कायम मातेचा आणि बहिणीचाच दर्जा दिला माझ्या छत्रपती शिवरायांनी आणि कधीच छत्रपती शिवरायांच्या राजदरबारात बाहेर नाचली गेली नाही बरं का मायबा लक्षात घ्या सध्याची परिस्थिती वेगळी शिछत्रपती शिवरायांचा पुतळा असा ठेवतात आणि पुढे अशी बाई नाचवतात अरे अशा गोष्टींसाठी ह्या गोष्टी करायला त्या माणसाला लाज वाटली पाहिजे मायबाप कारण माझा छत्रपती खूप वेगळा होता त्यामुळं महिलांचा सन्मान करा मायबाप माझ्या जिजाऊने असे संस्कार पेरले माझ्या छत्रपती शिवरायांवर म्हणून माझ्या राजाची ख्याती अजरामर राहिली माझ्या मागे म्हणणार का आता एवढं बारीक मध्ये उत्तर देत नाही हाती घेतली तलवार हाती घेतली तलवार इकडे काय उपवास आहे का तुम्हाला मराठी कळत नाही आवाज आला पाहिजे ना हाती घेतली तलवार पुरुषांची संख्या जास्त आहे तरी आवाज कमी आहे महिलांचा आवाज किती जोरात होतो वा क्या बात बचत गट क्या बात आहे हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार तलवार हातात घेतल्या एवढ्या मिळमिळीत आवाज येत नाही दादा आवाज कसा पाहिजे दादा एक गोष्ट लक्षात घ्या बघा बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीमध्ये जेव्हा लढत होते त्यांच्या हातात शमशेर होती दानपट्टा होता त्यांचा दानपट्टा असा चालत होता अरे असा चालत होता की एका फटक्यात 5-5 गरीब कापत होता निदान आपला आवाज तरी येऊ द्या हाती घेतले तलवार केला दुष्टांचा संहार त्या अफजल्याचा कोथळा कसा बाहेर काढला अफजल्याचा कोथळा दादा 32 दाताचा बोकड माझ्या छत्रपती शिवरायांनी उभा सोलला होता हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार त्या अफजल्याचा कोथळा त्यानं काढला बाहेर प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे खबर साक्षीला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला बापाचा बाप
फक्त महिला मंडळ, पुरुष नाही, महिला मंडळ. बघा, सांगायचं कारण एवढं की आपली संस्कृती आत्ताची सगळेजण विसरत चालले. ही आहे बघा, जेव्हा संत जनाबाई जात्यावर दळायला बसायच्या आणि तेव्हा दळून दळून थकल्या, भगवान पांडुरंग परमात्म्याला आवाज द्यायचा, हे पांडुरंगा विठ्ठला थांब रे बाबा, दळून दळून लय हात दमायला झाले, थोडं मदतीला ये. बघा केवढा मोठा अधिकार संत जनाबाई दळायला बसाव्या आणि भगवान पांडुरंग पंढरीस परमात्मा त्यांना मदतीला यावा, एवढा मोठा अधिकार त्या संत जनाबाईंचा. बघा माऊली, त्या साध्या झोपडीमध्ये माझा देव यायचा. देव कधी झोपडी, बंगला, तुमचा पैसा, गाडी, तुमच्याकडे असणारे धनदौलत अजिबात पाहत नाही बरं का. तुमच्या मनामध्ये असणारा भाव, देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून याला. माय बाप, त्याला मनापासून जर आपण हाक मारली तो 100% आल्याशिवाय राहत नाही. नाहीतर म्हणे नाही भावानं देवा मला पाव, देव नाश्त्याला सुद्धा मला पाव देत नाही. लक्षात घ्या बरं का माय बाप. चला माझ्या मागे म्हणायचं सर्वांनी, महिला मंडळ फक्त म्हणणार ना, सुंदर माझे जाते ग. सगळ्यांना म्हणायचं, खूप सुशिक्षित असलं तरी म्हणायचंय का, सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके. तुम्ही पण म्हणायचे, ओ गाऊ कौतुके तू येरबा विठ्ठला. टाळी वाजून म्हणलं तर बरं होईल. ओ गाऊ कौतुके तू येरबा विठ्ठला, तू येरबा विठ्ठला, तू येरबा विठ्ठला, हा येरबा विठ्ठला, तू येरबा विठ्ठला, तू येरबा विठ्ठला, येरबा विठ्ठला, तू येरबा विठ्ठला. हा पहिली माझी ओवी ग म्हणती, अगं पहिली माझी ओवी ग, पतीला नवीन दळायला. लय हुशार होता त्यांनी, पतीला दळायला लावलं. कुठं पती, चहाची पत्ती करून टाकली बाबा. हा तो बापाचा बाप शिवछत्रपती माझा झाला राज्याभिषेक, झाला तसंच गाजा माझा, झाला राज्याभिषेक, झाला तसंच गाजा माझा, झाला राज्याभिषेक. करतो वाकून मुजरा हो, करतो वाकून मुजरा हो मी माझ्या देवाला, करतो वाकून मुजरा हो मी माझ्या देवाला. पुन्हा एकदा एक आजच्या काळात बोला हर हर महादेव, बंबन बोले. सादर आपल्या समोर युवा शाहीर अभय भंडारे. हॅलो हॅलो, कधी जरा आवाज द्या माईकला, मॉनिटर मध्ये. हॅलो 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 हॅलो.
येडू अरे हा ढोल्या अशी कथाई जुनी पुराणी गणामलिंगाच्या ठिकाणी काही वैशिष्ट्याची नाही तिला कथा नाही पाणी अशी कथाई जुनी पुराणी गणामलिंगाच्या ठिकाणी काही वैशिष्ट्याची नाही तिला कथा नाही पाणी तिथलं बसताना आईच्या हाती तिथलं बसताना आईच्या हातीनं तिथं बाई दिवसा बिवाटी भीती तिथलं बसताना आईच्या हातीनं तिथं बाई दिवसा बिवाटी भीती मायाची सती येडू डोंगरावर नाचती मायाची सती येडू डोंगरावर नाचती नाही चालत कुणाचा हाती नाही चालत कुणाचा हाती त्याची बदलती यामती नाही चालत कुणाचा हाती न त्याची बदलती यामती तीच या मायाची तीच या मायाची असा महादेव मोठा त्याची अर्धांगी पार्वती असा महादेव मोठा त्याची अर्धांगी पार्वती तीच या मायाची तीच या मायाची डोंगरावर नागती चंदन राणीचा पती सांगे आदिनाथ महती चंदन राणीचा पती सांगे आदिनाथ महती तीच यरमाळ्याची सती न येडू डोंगरावर नागती तीच असा महादेव मोठा जती त्याची अर्धांगी पार्वती असा महादेव मोठा जती त्याची अर्धांगी पार्वती हा तीच यरमाळ्याची सती येडू ओम नमः शिवाय
सटेतून वाहे झुळ झुळ गंगा अरे सटेतून वाहे झुळ झुळ गंगा डोक्यावर चांदोबा छान डोक्यावर चांदोबा छान 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 आवडते देवाचे स्वतः लिहिलंय खूप सुंदर लिहिलंय त्याच्या डोळ्याचा जो जो पाणी अरे तो लत का पतराई काय शब्द आहे त्याच्या डोळ्याचा जो जो पाई तो लट का पतराई गार पडल्या साऱ्या फौजा गार पडल्या साऱ्या फौजा गार पडल्या साऱ्या फौजा गार पडल्या साऱ्या फौजा माझा पाहून संपूर्ण तांडव संपूर्ण पडल्या साऱ्या फौजा तांडव संपूर्ण साऱ्या फौजा तांडव संपूर्ण तांडव संपूर्ण त्याच्या डोळ्याचा जो जो पाई तो हल्लत का पतराई त्याच्या डोळ्याचा जो जो पाई तो हल्लत का पतराई गार पडल्या साऱ्या फौजा हे गार पडल्या साऱ्या फौजा खाली तांडव शंभूरा अशोक माने यांच्याकडून 500 रुपये धन्यवाद काळोखाच्या सारूड रातीला अन बाई ग पहाड पारीला उगवला अरे उगवला उगवला सूर्यावर सह्याद्री रागला अनवादो घाटळी दादावर अव थोरल्या धन्याला अनवादो घाटळी दादावर अरे दादा थोरल्या धन्याला सुगंधाचं तोरण भागलं शिवबनाला राजानं अव सोहळा अरे सोहळा अरे ह्यो सोहळा कोणता ह्यो सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला शिवराज
छत्रपती माझ शिव छत्रपती शिवराज छत्रपती झाला ग माय अरे पालखी आला कोण तुम्ही असं पुढे आलं मागच्या जन्म कसं बघायचं अरे पालखी आला कोण सोबती मावळा सरदार अरे 32 वन सिंहासन दिसतंय का माग अरे 32 वन सिंहासन त्यावरी पैसल कोण अवश्य हाजीची जाऊ जगतलं अरे कोणाचं तरुण पोरांनो खबर तुमच्या मागं महिला मंडळ आहे, जरा साईडला सारखा शहाजीची जाऊ रत्न तुमच्यासाठी शहाजीची जाऊ रत्न कोणाचं शहाजीची जाऊ रत्न अवश्य बाग माया अरे भगव्या झेंड्याचा आभाळ माझ्या मागं म्हणणार का सगळ्यांनी म्हणायचं थोडा आवाज सोडा मी म्हणणार शिवराज छत्रपती हो तलाठी मॅडम बरोबर ना माझ्यासोबत म्हणा मी म्हणणार शिवराज छत्रपती तुम्ही म्हणायचं झाला ग माया ग शिवराज छत्रपती शिवराज छत्रपती नाही मला मजा येईल तुम्हाला मजा नको तुम्ही जोर मोठ्याने म्हणा शिवराज छत्रपती अजून थोडं नेट लावा थोडं शिवराज छत्रपती स्वराजाचं तोरण अरे सोहळा गर्दी जमा होते आणि तलवारी सारखी एक वीज त्यावर सक्कड वार करते